सततच्या 5 तासांसाठी आम्ही इकडे RAF वाढवली, सगळे पोलीस फोर्स वाढवले. त्यांना माहिती नव्हतं किती गर्दी होईल आणि त्याने उगाचच मला एकटं पाडण्यासाठी मला सर कारण की माझे जेवढे विचार आणि तो डेलिगेशन आमचं गेलो आणि मी एकटा पडलो. मग इथं तो सगळं मला एकटं पाडण्याचं पोलिसांची प्लॅनिंग होती. डिमांड जातात एक तर हे आहे की 1 करोड धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, दुसरं 1 करोडचं कंपन्सेशन भेटलं पाहिजे ज्या ज्या नीटच्या स्टुडंट्सला. आणि तिथं सोनम वांगचुकची इमिजिएट रिलीज झाली पाहिजे कारण की त्यांच्यावर उपचार चालू आहे दवाखान्यात. त्यांचं उपोषण अजूनही चालू आहे. ते एका प्रकारे त्यांना इलिगली डिटेन करून ठेवण्यात आलं आणि FIR मागे आणि जेवढ्या स्टुडंट्सवर FIR केलेली आहे, डिटेन केलेले आहे पोलिसांनी, त्या सगळ्या स्टुडंट्सला सोडण्यात यावं. सगळे FIR केलेलं ऑल ओव्हर इंडिया. थोडासा आम्ही मोबाईल अजिबात नाही केलं. आम्ही कॉल पण दिल्यानंतर लोक स्वतःहून करतायचे. लोकांचा राग आहे. पण आता सरकार म्हणजे जिकडे तिकडे एवढं ब्रुटली वागते स्टुडंट सोबत. साहेब दिल्ली पोलीस इन्क्वायरी झालीच पाहिजे. जशा प्रकारे मारलेलं आहे आणि DCP वरती इन्क्वायरी झाली. मुलींना शिव्या घालून मारलेले, मुलींचे कपडे फाडलेले मेल पोलीस ऑफिसर्सने मुलींचे कपडे फाडले. 15-16 वर्षांचे मुलींचे कपडे फाडले दिल्ली पुलिसच्या मेल पुलिस ऑफिसर्सने. बोला हिंदी में बोलो. दिल्ली के जो पुलिस ऑफिसर्स है, मेल पुलिस ऑफिसर्स जो मर्द थे, उन्होंने 15-16 साल की लड़कियों के सर जो मेल पुलिस ऑफिसर्स थे दिल्ली पुलिस के, उन्होंने 15-16 साल की लड़कियों के कपड़े फाड़कर उनको पीटा है. एक लड़की की छाती पर पैर देकर दिल्ली के पुलिस वालों ने पीटा है उनको. सर के साथ क्या बातचीत है? अभी उन्होंने बोल दिया सर आप सरकार अपयशी आंदोलन एक एक करून विचारा ना. एक करून देश में पोलीस नाही आहे. बोला तुमचा प्रश्न काय? तुम्ही आता कोणती मागणी करत आहात आणि साहेबांसोबत काय चर्चा झाली आहे? कोणती मागणी करत आहात? हिंदी में बता. हमारी जो डिमांड्स है वो डिमांड्स बड़ी क्लियर है. धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा होना ही चाहिए. जिन बच्चों ने आत्महत्या करी है उनको 1 करोड़ रुपए का कंपनसेशन उनकी फैमिलीज को मिलना चाहिए. तीसरी डिमांड हमारी थी सोनम वांगचुक को इमीडिएटली रिहा करना चाहिए. उनको इलीगली डिटेन करके रखा है. उनकी वाइफ को भी उनसे मिलने नहीं दिया जाता है जब तक उनका फोन जब्त नहीं किया जाता है. तो ये क्या चल रहा है देश में? और अब हमारी चौथी डिमांड है, देश भर में जितने भी प्रोटेस्टर्स के ऊपर पुलिस ने कंप्लेंट फाइल करी है, FIR फाइल करी है, वो सारी की सारी FIR वापस लेनी चाहिए. देश के स्टूडेंट्स के साथ आप आतंकवादियों जैसा व्यवहार नहीं कर सकते. जो इंजर्ड हुए हैं इन लोगों को कोई कंपल्शन कोई मदद मिलनी चाहिए सरकार की ओर से. CJP उनकी पूरी मदद कर रही है लेकिन सरकार को भी आगे आना चाहिए इसके लिए, क्योंकि सरकार की तरफ से लाठियां चली है. 15-16 साल की लड़कियों के सर फोड़े गए. 12 साल की लड़की का भी सर फोड़ा गया है. एक सवाल ये भी है कि व्यवस्था, एक धर्मेंद्र प्रधान जी का रिजाइन एक मुद्दा है, लेकिन व्यवस्था के ऊपर भी बात करनी पड़ेगी. खाली सेंट्रल गवर्नमेंट के नहीं, कुछ स्टेट गवर्नमेंट के भी पेपर लीक हो रहे हैं. बिल्कुल, लेकिन क्या है, क्यों हो रहे हैं? क्योंकि एक्शन नहीं लिया जाता ना. जब तक किसी मिनिस्टर के ऊपर एक्शन नहीं लिया जाएगा, जब तक उस मिनिस्टर को कॉन्सिक्वेंसेस नहीं फेस करने पड़ेंगे, क्यों वो व्यवस्था ठीक करेगा? देयर शुड बी सम सीरियस कॉन्सिक्वेंसेस. प्राइवेट कंपनी में जब 1-2 बार गलतियां होती है आपको निकाल दिया जाता है जॉब से, तो सरकारी मंत्री को क्यों रखा जाता है? वो कौन से भगवान बने बैठे हैं? दिल्ली में लाठी चार्ज ठाकरेंचे खासदार येऊन गेले, पवार साहेब स्वतः आलेले. आता तुम्हाला वाटतं महाराष्ट्रातला विरोधक तुमच्या पाठीशी आहे? महाराष्ट्राचा विरोधक पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत होता. पवार साहेब असो किंवा उद्धव ठाकरे साहेब असो, ते पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत होते. पण इतर विरोधी पक्ष नाही आहेत तुमच्याकडे? काँग्रेस सगळे आहे सर, सगळे आहेत. कोण नाहीये?
सगळ्यांचे खासदार येऊन गेलेले आहेत. पवार साहब खुद आए हैं, समर्थन है, क्या बातचीत आपकी उनकी हुई है, क्या कहना है? पवार साहब बच्चों के बारे में ही पूछ रहे थे, उनको जैसे ही पता चला बच्चों को काफी ज्यादा पीटा गया है, तभी मुझे सुप्रिया मैम का कॉल आया और उन्होंने कहा कि पवार साहब को बहुत ज्यादा चिंता हो रही है, वो मिलना चाहते हैं बच्चों से, लेकिन यहाँ पर आज बहुत ज्यादा भीड़ है और पुलिस बैरिकेड हटाने नहीं दे रही है, तो उसकी वजह से हम पवार साहब को अंदर नहीं लेकर जा सकते. इज वेरी कंसर्न, और जो ब्रूटैलिटी हुई है पुलिस के द्वारा उसको लेकर वो काफी चिंतित थे बच्चों को लेकर. अब जिस तरह से देखा जाए कि पवार साहब को बहुत बड़ा नेता मानते हैं महाराष्ट्र का, आप महाराष्ट्र से आते हैं और वो यहाँ पे चलकर आपके पास आए, तो आपको लगता है अगर पवार साहब यहाँ पे आ सकते तो बाकी लोग भी यहाँ पे आ सकते हैं? बिल्कुल, और सारे आएंगे, आ भी चुके, कई सारे लोग आ भी चुके हैं. ये प्रोटेस्ट अभी आगे चलेगा? मदत पहिले फक्त आता हे थोडं मॅनेज करायला मी बोलतो अनुष्का सांगा तुम्ही. मदत सध्या काही नाही, फक्त जे काही मुलं आहे त्यांचं आम्ही बघतोय सगळं, आणि बाकी काय जेवणाचं जे काही ते लोक स्वतःहूनच देतात. मी त्याच्याशी बोलतो साहेब, आणि बाकी जे काही असेल मी अनुष्का सांगतो साहेब. आता इथे तू थांबवलं लागेल सर, कारण 1 महिना थांबलेला आहे. आता 1 महिना झाला, आज 31 दिवस झाले. आज 31 दिवसापासून आम्ही इथंच बसलेलो आहे, आणि काल जे झालं त्याच्यानंतर तर म्हणजे अजून जास्त लोकांमध्ये राग वाढलेला आहे की सरकार असं कसं काय करू शकते मुलांसोबत. काय म्हणजे मागत काय होतो आम्ही, बेसिक गोष्ट मागत होतो ना, अकाउंटेबिलिटी मागत होतो की ज्या मिनिस्टरमुळे आत्महत्या केली आहे मुलांनी त्याला काढून टाका. आणि हे लोक म्हणजे जसा लाठीचार्ज केला, मला खरंच वाटलं असं करणार नाही. काल माझ्यावरती आणि क्षितिजवरती पण. हो, क्षितिजाने तुला मला क्षितिजला आता त्याचा पाय तुटला असून मला मारलं. पाय तुटून मला अजून तुटलाय. टीअर गॅस लाठीचार्ज सरकारला तुम्ही स्टॅम्पिंग. काय सल्ला द्याल या परिस्थितीमध्ये, कशा प्रकारे हाताळलं पाहिजे? तुमच्याही कार्यकाळात अनेकदा खूप मोठी आंदोलनं झाली विद्यार्थ्यांची. संस्थेच्या दृष्टीने राष्ट्रवादी सरकारला आव्हान आहे. पहिल्यांदा सूर्यवंशी हा माझा काय होता, आणि त्यासाठी यांच्याकडे माहिती कळल्या जी असं जे एज्युकेशन मिनिस्टर जे कोणी असतील त्यांच्याशी जाणं केलं. एवढं वर्ष आंदोलन 3 दिवस चालू आहे आणि नवीन जाणं करत नाही, हे आंदोलन आहे. आणि म्हणून जाणं सुरू करा. त्यांच्या निधीकडे ज्या वाढल्या आहेत त्या खुल्या करा, बाकी काही नाही. त्याच्यामध्ये पॉलिटिकल फोर्सेस त्यांनी दूर राहावं. त्यांचे नेते त्यांचे जे इश्यूज आहेत ते सोडवण्यासाठी अग्रह राहावं, बाकी काही नाही. सर हिंदी में जानना दुसऱ्या चाहेंगे इस समन्वयासाठी आंदोलन के एक संवाद व्हावा यासाठी तरी प्रयत्न केले पाहिजेत सरकारने, असं वाटतंय दरम्यानच्या काळात. आम्ही तो प्रयत्न करणार ते करतील न करतील. चांगले फायदे सोडले आणि फायदे याच मुद्द्यावर चालू शकते. चांगली करायची फायद्यामध्ये फक्त उचलून विविध पक्षाने एवढं सांगितलं की ही मुलं इच्छित त्यांच्या पक्षात आणि चर्चा करायची वेगळं सांगून जायचं. तर आम्ही आंदोलन यांच्या मुद्द्यावर चांगलं पाहिजे नाही पाहिजे दुसरीकडे आम्ही शांत बसणार नाही. काल पोलिसांकडून हिंसाचार झाला, त्या संदर्भात काही मागणी? ते सगळे वेगवेगळ्या प्रकारची टीका झाली, विशेष करून महाराष्ट्रात. बाकीच्या त्यांचा पोलीस आहे, त्यांचा पोलीस सिनियर पोलीस अधिकारी त्यांचा असतो ते सगळ्या गोष्टी पण चौकस करायची असा निर्णय. सर महाराष्ट्रातले काही नेते म्हणतात दहशतवादी आहेत ही मुलं. काही